निलंग्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात राडा. लातूरच्या निलंग्यात शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्यात तुफान राडा पाहायला मिळाला. मुंबईचे आमदार आणि संपर्क प्रमुख मंगेश कुडाळकर यांच्या उपस्थितीतच कार्यकर्त्यांचे 2 गट आपापसात भिडल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. निलंगा शहरातील टाउन हॉल येथे शिवसेना शिंदे गटाचा पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला मुख्य मार्गदर्शक म्हणून आमदार मंगेश कुडाळकर उपस्थित होते. मात्र मेळावा सुरू असतानाच शिंदे सेनेतील अंतर्गत गटबाजी उफाळून आली. जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या कार्यकर्त्यांनी आमदार कुडाळकर यांच्या समोरच जोरदार घोषणाबाजी सुरू केली. जिल्हाप्रमुख हटाव, शिवसेना वाचवा अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी आपला रोष व्यक्त केला. यावेळी दोन्ही गट एकमेकांसमोर ठाकल्याने मेळाव्यात मोठा गोंधळ निर्माण झाला. आमदार मंगेश कुडाळकर आणि इतर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी संतप्त कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यकर्त्यांचा संताप शांत होत नव्हता. या राड्यामुळे नियोजित कार्यक्रमात मोठा व्यत्यय आला असून निलंग्यातील शिंदे गटातील उभी फूट आता चव्हाट्यावर आली आहे. निलंग्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात गोंधळ, आमदार मंगेश कुडाळकर यांच्या समोरच कार्यकर्त्यांचा राडा. भविष्यातील होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटना मजबूत करण्यासाठी गेलेल्या आमदारांसमोरच असा राडा झाल्याने वरिष्ठ पातळीवरून आता काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी दयानंद वाघमारे, लातूर. या ठिकाणी आज निलंगा विधानसभेच्या सर्व कार्यकर्त्यांची बैठक होती आणि नक्कीच काही ज्या गोष्टी होत्या त्यापासून आम्ही विचारविनिमय केलेला आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये जो काही विषय असेल तो माननीय मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना मी सादर करेन आणि निश्चितपणाने सगळ्यांची भावना लक्षात घेतलेली आहे, सगळ्यांचे विचार ऐकून घेतलेले आहेत आणि निश्चितपणाने सर्व न्याय द्यायचा मी प्रयत्न करेन. कारण मी सुद्धा एक सामान्य शिवसैनिकापासून पर्यंत आलेलो आहे. राज्यामध्ये सध्या तुमचा म्हणजे 2 नंबरचा पक्ष आहे आणि मोठ्या प्रमाणात तो व्यापक स्वरूपात वाढलेला आहे आणि शिंदे साहेबाचं मोठं काम आहे, पण तरी देखील कार्यकर्त्यामध्ये समन्वय दिसत नाही लातूर जिल्ह्यातल्या. नेमकं काय कारण आहे साहेब? नक्कीच त्यामध्ये समन्वय साधण्यासाठीच मला शिंदे साहेब आणि हा माझा पहिलाच दौरा आहे आणि नक्कीच मी पुढे सुद्धा जेव्हा येईल तोपर्यंत मी नक्की सर्व जे काही गटतट असते किंवा जे काही विषय असते ते सर्व संपवून आम्ही एका दिलाने सर्वजण एका निष्ठाने काम करू एवढं निश्चितपणाने सर्वांनी कबूल केलेलं आहे. त्याच्या निश्चितपणाने पुढे भविष्यामध्ये जे काही प्रत्येकाला न्याय देऊन आम्ही प्रत्येकाला जे काही त्यांची मागणी आहे किंवा जे काही त्यांचं म्हणणं आहे ते सर्व ऐकून शिंदे साहेबांचा निर्णय घेतो पदांच्या बाबतीमध्ये आणि त्याचबरोबर इतर ज्या काही गोष्टी असतील त्या आपण भेटून आम्ही आता साधारणतः ही बैठक संपलेली आहे आणि त्याच्यावर निश्चितपणे चांगलं वातावरण करून या ठिकाणी तत्परायचं. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देखील पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता जिल्हा प्रमुख असतील किंवा काही पदाधिकारी असतील त्यांनी जे एकतर्फी कार्यक्रम राबवला आणि एकतर्फी निर्णय घेतले त्यामुळेही काही पदाधिकाऱ्याला बडतर्फ करण्यात आलं तुमच्या पक्षातून. नेमकं म्हणजे काय चुका होत्या त्या पदाधिकाऱ्यांच्या, कशामुळे बडतर्फ केला तुम्ही? या बाबतीमध्ये निश्चितपणे आज आमचे विचार विनिमय साधित आहेत आणि याच्यामध्ये जे काही गोष्टी करायच्या आहेत त्या माननीय मुख्य नेते म्हणून शिंदे साहेबांना मी सांगणार आहे. लेखी स्वरूपात सर्वांनी निवेदन सुरू केलेलं आहे आणि आता यापुढे मागच्या गोष्टी विसरून आता आपल्याला पुढे जायचं आणि त्या दृष्टिकोनातून मी सर्वांना सांगितलेलं की आता ज्या गोष्टी झालेल्या त्या पुन्हा येणार नाही. तर आता आपल्याला पुढे जायचं आहे. पुढे 3 वर्षांनी पुन्हा लोकसभा विधानसभा आहे आणि मुख्य म्हणजे मी ज्या गोष्टींसाठी आलो होतो तो SIR म्हणजे मतदार नोंदणीचा जो विषय आहे आणि सफल पुनर्निरीक्षण आपल्याला जे करायचं आहे त्यासाठी आलेलो होतो आणि ती भूमिका माझी सर्वांना समजून सांगितलेली आहे आणि निश्चितपणे सर्वांनी ऐकून घेतलेली आहे आणि पुढे निश्चितपणे या निलंगा विधानसभेत किंवा एक लातूर लोकसभेमध्ये सुद्धा काही महिन्यांमध्येच मी निश्चितपणे चांगलं वातावरण करून दाखवेन आणि जे शिवसैनिक म्हणून सर्व आम्ही काम करू आणि शिंदे साहेबांच्या हात